आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही तयारीला लागलेत. भाजप-प्रणीत सत्ताधारी एनडीए आघाडीला कोणत्याही परिस्थितीत देशात पुन्हा सरकार आणायचे, तर विरोधी पक्षांच्या स्थापन झालेल्या एनडीए आघाडीला करा अथवा मरा या धर्तीवर सरकारचा पराभव करायचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार हालचाली सुरू असताना दिसत आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा पक्ष आणि मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी लढणारा प्रभावी नेता म्हणून ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणाच्या बाजूने असणार, हा महत्त्वाचा आणि सर्वात मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या नेत्यांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कसं सेलिब्रेशन करावं याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली. असं असताना आता सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे यांना आपल्यासोबत यावे यासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर देणारी वक्तव्य सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून केली जातात. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू नाहीत ना, अशी चर्चासुद्धा आता रंगू लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केले. या नेत्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. मंत्री शंभूराज देसाई यांनी तर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचं असं वक्तव्य केले. राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर उत्तमच, ते आमच्यासोबत आले तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहू. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत, असं शंभूराज देसाई यांनी सांगितले. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत महत्त्वाचं विधान केले. राज ठाकरे हे वेगवेगळ्या सूचना देत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर दिली आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडीवर जर एकंदरीत बघितल्या तर आता उद्धव ठाकरे यांना जर रोखायचं असेल तर राज ठाकरे महायुतीसाठी महत्त्वाचेच आहे असं शिंदेंना वाटू लागले. कारण राज ठाकरे हे प्रभावी व्यक्तिमत्व आहे, त्यांची तरुणांमध्ये क्रेज आहे. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी फार लांबून नागरिक सभास्थळी येतात. राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाची शैली देखील तडफदार आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी जे भाषण करतात ते अत्यंत प्रभावी आणि पुराव्यासकट असतात. ते मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ दाखवतात, विरोधकांच्या कामाची चिरफाड देखील करतात आणि त्यामुळे सध्या मोठं आव्हान उद्धव ठाकरे रूपी शिंदेंसमोर आहे. उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी पुढचा एक ठाकरेच उभा करावा लागणार, अशी महायुतीमध्ये खलबत्तं पाहण्यास मिळतात. त्यामुळे जर तसं झालं तर ठाकरेंच्या विरोधात ठाकरे अशी लढत नाकारताही देखील येत नाही. एकंदरीतच काय, तुम्हाला काय वाटते? एका ठाकरेंसमोर दुसरा ठाकरे उभा करून शिंदेने जी चाल सुरू केलेली आहे, यामध्ये शिंदेंच्या हाती काही लागेल का, किंवा उद्धव ठाकरेच बाजी मारून जातील का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा विषय किंवा मुद्दा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.